अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा दिवस हा सर्वांना शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे शुक्रवार. श्री तुळजाभवानी मातेचा आजचा वारा आहे. श्री तुळजाभवानी महात्म्य त्यामधील अध्याय पहिला हा पठण करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री गणेशाय नमः. अथ तुळजा महात्म्य प्रारंभ. जय परमात्मया गजानना विघ्नांतक गौरी नंदना लंबोदरा नागभूषणा नमितो तुझ्या चरणासी. तू परमात्मा परमेश्वर तुझे अंश जीव अपार त्यांचे अज्ञान करसी दूर अति सत्वर भजताची. सुलभ पूजेसी दुर्वांकुर गेहुनी वैभव देसी अपार ऐसा दयाळ तू थोर किती मी पामर तुझवानू. शरीरे सा अष्टांग नमन मुग्धा मौच्चारुन हृदयी करणी तुझे ध्यान एक वरदान मागतो. श्री जगदंबेचे चरित्र व्यासोक्त जे अति पवित्र देशभाषेत विचित्र प्रकट करी मम मुखे. ऐसा गणेश रूपी ईश्वर स्तविला त्याचे रूपांतर कार्यरंभी स्मरती थोर मंगलवृद्धी होतसे. ब्रह्म विष्णू महेश्वर सूर्यचंद्रधरा कुमार बुध गुरु शुक्र शनेश्वर राहू केतू इंद्र नमियेले. वाग्वेदे तार परमेश्वरी नमो ब्रह्मी माहेश्वरी कौमार वैष्णवी सुंदरी सपरिवारी नमियेल्या. वारा हिंद्राणी चामुंडेश्वरी स्वामी कार्तिक सपरिवारी क्षेत्रपाल संकटभारी ग्रंथारंभी नमियेले. देव ऋषी पितृगण सिद्धमुनी कवी ब्राह्मण गुरु संत श्रोते सज्जन ग्रंथारंभी नमियेले. श्रोते हो एका सावधान शिवपुत्र जो षडानन तेने तारकासुर मारून देव सर्वही सुखी केले. ऐसा जो स्वामी कार्तिक महान योग प्रवर्तक त्याचे दर्शना सकळीक ऋषी थोर थोर पातले. सकळी केला नमस्कार विनविती जोडणी कर मनती दर्शनाचा लाभ थोर आम्हास झाला आज हा. तू तरी सर्वज्ञान सागर तुझे रूपालाद कर तू शंकरासी प्रिय कर भक्त रक्षक समर्थ तू. आम्ही तुझे प्रसादे करून इतिहास पुराणे संपूर्ण ऐकिले परितृप्ती जाण नाही झाले अद्यापि. सुधारस सेविता अमरासी का बहुवन जोडिला लोभियासी समाधी सुखयोगियासी पुरे नमनवे जापुरी. तैसे त्वा आम्हा प्रत कथिली त्वरिता देवी अद्भुत तिचेच नाम तुळजा विख्यात किमर्थ झाले ते सांग. किमर्थ यमुना पार्वती प्रकटली स्वयं ज्योती जगदधारा व्यक्तमूर्ती सचितानंद केवळ निराकार आकारल साकार अष्टभुज शोभले स्त्री वेशे लावण्य भले सुलभ झाले भक्तांसी. सांग सविस्तरतीचे चरित्र पवित्र करी आमुचे श्रोत्र संतोषला उमा पुत्र प्रश्ना ऐकून ऋषीचा. स्कंद म्हणे हो तुम्ही सादर ऐका त्वरिता देवी चरित्र कैलास पर्वती पंचवक्र उमे सहित शोभत ते ब्रह्म ऋषी एक वरिष्ठ नामा आला देख. नमस्कार करोनी सन्मुख हात जोडूनी बोलला. देवादी देव जगन्नायका तुझाच आधार सकळ लोका गिरिजा रमणा विश्वरक्षका विनंती एक परिसावी. भक्ती नेमी पुसतो एक त्वरिता देवीचे कथानक
तुलजा देवी ही म्हणती लोक, कीर्तन करीती सर्वदा. किमर्थ झालासे अवतार, किमर्थ तुलजा नाम गजर. हेची एका वया थोर, उत्कंठा मज लागली. ऐकोनी म्हणती सदा शिव, धन्य ब्राह्मणा तुझा भाव. त्वरिता देवीचे वैभव, सांगेन एक स्वद्भावे. तरी पूर्वी युगात कर्दम नामो द्विज विख्यात. वेदशास्त्र पारंगत, स्वधर्मनिष्ठ सर्वदा. त्याची भार्या बहुगुणवती, नामजीचे असे अनुभूती. जैसे नाम तैसे स्थिती, महासाध्वी पतिव्रता. पती सेवेसी अति तत्पर, पतीच स्त्रियासी ईश्वर. पती चरणी प्रेम थोर, पती आज्ञेने वर्तत. ऐसे ते दोघे उत्तम, चालविती गृहस्थ श्रम. सत्कर्म योगे परम, पुण्य जोडले अपार. ऐसा काळ लोटला फार, तो मृत्यू पावला भ्रतार. सहगन गमनीचा विचार केला तेव्हा सतीने. तेव्हा अंतरिक्षवाणी बोलत, सती जाणे आहे उचित. परिगर्भिणी आणि बालसुत, त्यांनी सती न जावे. तू तरी आहेसी पुत्रवती, तो पुत्र बाल असे निगुती. पालन करी त्यांचे निश्चिती, शास्त्रसंमती स्वधर्म हा. ऐसे ऐकोनी देववाणी, मान्य करी धर्मचारिणी. मग पुत्र हस्ते करुणी, उचित कर्म करविले. पुण्यवान तो ब्राह्मण, स्वर्गस्थ सुख संपन्न. इकडे अनुभूती आपण, पुत्र रक्षण करीतसे. पती ईश्वर भिन्न, जाणूनी करी पतीचे ध्यान. तेने चित्त शुद्धी होऊन, वैराग्य पूर्ण उपजले. शरीराचा अनादर, नावडे विषय उपचार. तक करावे हा निधार, केला असे सतीने. पुत्र प्रौढ झाला पाहून, त्वरेने निघे घरातून. मेरू पर्वती जाऊन तपश्चर्या आरंभिली. ते मंदाकिनीचे तिरी, पूर्ण कुटी निर्मिली बरी. वास करोनी त्या भीतरी, अष्टांग योगा आरंभिला. गंगाजळी स्नान करोनी, प्रांतकालचे कर्तव्य सारुनी. मग बैसुनी आसनी, प्राणायाम अभ्यासित. नवद्वार रोधून, पुरकरे चक संपादन. कुंभक वाढविला म्हणून प्राणस मन स्थिरावले. मग प्रत्याहारे करून, इंद्रियास काढिले विषयातून. 5 अंगे असे जाण, कोणते ते पुन्हा ऐका. यमानी यमसे ओन, चौथा प्राणायाम जाण. प्रत्याहार 5वा पूर्ण, समजून घ्यासे साधके. 5 अंगात होऊन निपुण, पुढे राहिले अंगे 3. मग ते अभ्यासावे आपण, यथाक्रमे साधके. धारणा 1, दुसरे ध्यान, 3 समाधी. म्हणून अंगे असती याचे लक्षण, अनुक्रमे जाणिजे. परमात्मा वस्तू कडे मन लाविले परी ते, चंचळ जाण. ध्येय सोडून भिन्न भिन्न विषयाकडे लागतसे. प्रयत्ने मनासी वळवावे, देह स्वरूपी स्थिर करावे. यच प्रयत्नासी म्हणावे, धारणा मनवोनी. प्रयत्ने मन स्थिर झाले, विषय कल्पना करू विसरले. आत्मरूपी स्थिरावले, ध्यान बोलिले याशीच. न स्फुरे ध्याता न स्फुरे ध्यान, केवळ ध्येयाकार मन. होय ते जाणावे पूर्ण, समाधीचे लक्षण. केला अष्टांग योगाभ्यास, परमधर्म म्हणावे त्यास. अनुभूतीने ऐसे योगास संपादिले प्रयत्ने. ब्रह्मात्मा जीवरूप घरून, जड शरीरे छिद्र पाडून. प्रवेश स्वये आपण, ब्रह्मरंग महनती यास्तव. ईक्ष नादी प्रवेश अंत, ऐसी श्रुती प्रमाण गर्जत. तया ब्रह्मरंगी निश्चित, अनुभूती व्यान करीतसे. उपस्यपती उपासका आपण, दोघाचा जंडाश निरुसर. उरले शुद्ध ते ब्रह्मपूर्ण, ज्ञानदृष्टीने लक्षितसे. ऐसा तपश्चर्या करीत, यसी काळ गेला बहुत. ब्रह्मानंदी निमग्न चित्त, देहा भावासी रली. तो विघ्न ओढविले थोर, त्या रभ्य पर्वतावर. कुकुर नामे दानवेश्वर, सेनेसहित पातला. अश्वारूढ होऊनी, मृग या अर्थच होकडे धावत. त्याने देखिले अकस्मात, तपस्विनी अनुभूती. निश्चळ बैसली आसनावर, किमर्थ सेविले गंगा तीर. ही कोणाची स्त्री असे सुंदर, सर्वायवे शोभवतसे. ऐसा तो दुष्ट असुर, मनात करीतसे विचार. होऊन या कामातुर,
तिचे जवळी पातला. ध्यानस्थ देखुनी विस्मित मस्तक हालवुनी बोलत, कोण तू भाग्यवती अद्भुत, बोल त्वरित मज पुढे. कोण ते फैलेच्चुनी मनी, दुर्धर तप करीसी मानिनी, त्रिलोकी आहेत बहुत कामिनी, परी ऐसे तप कोणी करीती. धन्य तू स्त्री असोनी निच्छळ, तरी सोडी दुःख रूप हे सकळ, माझी भार्या होई केवळ, सुखापार भोगसी. मी कुकुर नामे दानवेश्वर, सर्व देव माझे किंकर, मीच त्रिलोक्यपती थोर, सर्व ऐश्वर्य संपन्न मी. मज सहस्त्र आर्य भार्या असती सुंदर, त्यात तुझला करीनी थोर, इच्छिसी ते देईन सत्वर, बोल मजला लवलाही. शंकर म्हणतसे वरिष्ठासी, ऐके पुढिली या व्रतासी, दानवे बहु प्रार्थिले तीसी, परी उत्तर न देत. कारण तीसरी समाधिस्थ, इंद्रयलनी झालासी मस्त, श्रोत्रे द्रिना एके मात, मानसहित लीन झाले. त्वगिंद्रिय न घे स्पर्शासी, चक्षु न पाहे रूपासी, वाणी न बोले वचनासी, कल्पनेसहित मन बुडाले. चित्तचिंतनासहित बुद्धी जिराली न क्षययुक्त, अहंकार गळाला जेतचा तेत, मग कोण देहा ते सावरी. जागृती स्वप्न सुषुप्ती यावस्थेची, उडाली भ्रांती, साक्षी उरला स्वयंज्योती, दृश्यातीत स्वयंभू. आता ते श्रोते चतुर, अक्षेप करीते झाले थोर, जीवनमुक्तांचे शरीर कैसे राहते ते सांगा. वक्ता म्हणे ऐका उत्तर, जैसे बद्ध जीवांचे शरीर, तैसेच मुक्तांचे कलेवर, प्रारब्ध कामे वर्ततसे. संचित क्रियमान प्रारब्ध, ऐसे जीवाचे कर्म त्रिविध, संचित क्रियामान होती दुग्ध, ब्रह्मज्ञानी करोनी. भोग सुख दुःखाचा देऊन, प्रारब्ध कर्म होतसे क्षीण, तेव्हा देह पावे पवन, विदेह मुक्तता मग पावे. समाधी काळी होय मुक्त, पुन्हा अवस्थानी बद्ध होत, ऐसी कल्पना न करावी निश्चित, एकाचित्त देऊनी. सविकल्प निर्विकल्प हे दोन समाधीचे रूप, दृढा अभ्यासे निर्विकल्प, समाधी सुखा पावतसे. ते प्रारब्धचा ना सेवेग, म्हणून न घडे सुख दुःख भोग, परी सविकल्प समाधी काळी योग, प्रारब्धाचा होतसे. तेव्हा भोगाचे साधन असती इंद्रिय आणि मन, भोगताची दाभ्यास जीव आपण, सुख दुःखाते भोगितो. ज्ञाता ज्ञान बळे करून, सुख दुःख भोगाचा साक्षी पूर्ण, जैसे इतर जे सुख दुःख इतर साक्षीत्वे जाणतो. अनुभूतीचे अंतकरण ब्रह्मरूपी झालसे लग्न, नसे देहोंद्रियची भान, वाचेशी मौन पडियेले. काहीतरी विघ्न पातले, ऐसे मनी तिने भाविले, मनोनिग्रह करोनी चांगले, अंतर्मुख करीतसे. दृढ निश्चय करून तीव्र धरिले ब्रह्मनुसंधान, न बोले न पाहे नित्र उघडोन, धन्य धन्य अनुभूती. ही तरी आहे पतिव्रता, दृढ संकल्पचा तत्वता, कळो आले त्या उन्मत्ता, परिमदन बाणे बिंदिला. अनुचित कर्मासी प्रवर्त, झाला पाप कर्मासी उदित, चित्त झालीसे मोहित, होणार ते नटळेची. विनाशकाळी बुद्धी विपरीत, रावण सीतेसे उचलून नेत, पांडव जाया नेऊने सभेत, विटंबिली कौरवे. अग्निहोत्र शाळे आत, श्वान प्रवेश करीतरीत, पुरोडाशने उपाहात, स्पर्श करीत धावोनी. तैसाच हा चांडाळ कुकुरनामा असुरपाळ, येऊनी अनुभूतीच्या जवळ, स्पर्श करीत स्तनासी. उचलूनी न्यावया इच्छी द्रष्ट, परीती साध्वी तपोनिष्ठ, भक्तिनिष्ठा तिला काष्ट, होऊने जगदी जगदंबा. जगदाधार जगजननी, माया नियंत्रा आदी भवानी, भक्त साधू धार्मिका लागुनी, सदा रक्षण करीतसे. ब्रह्मनिष्ठ जड भरत, शत्रू मित्र भावर हित, त्याचा करावया घात, तस्कर पापिष्ट प्रवर्तले. तेव्हा भगवती भद्रकाळी, धावत पातलती तत्काळी, मारुनी दुर्जनातये वेळी, जड भरतासी राक्षिले. ऐसी दयाळ माऊली, भक्तवत्साची गाऊली,
शरणागताशी सावली सुख शीतळ करीतसे विश्वाघार जगज्जननी परमेश्वरी अभयकारिणी अनुभूतीचे संकष्ट निवारोनी सुखापार देईल ती कथा केवळ सुधारस पुढेले अध्यायी आहे सुरस विनवितो पांडुरंग जनार्दन दास सज्जन श्रोत्याशा आदरे स्कंद पुराण विख्यात सह्याद्री खंडादभूत तुळजा महात्म सुंदर ग्रंथ प्रथम अध्याय गोडहा इते श्री स्कंद पुराणे सह्याद्री खंडे तुळजा महात्मे प्रथम अध्याय संपूर्ण श्री जगदांबार्पणमस्तु श्री शुभं भवतु।